बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना पाहण्यास मिळत आहेत। दिवसेंदिवस बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्यामुळे आता बीड जिल्ह्याची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। कारण गेल्या 4 महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्याची घटना घडली होती। त्या घटनेला 4 महिने लोटत आले की नाही की पुन्हा एकदा माजलगाव शहरामध्ये भर दुपारी 2 वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना देखील घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत। गुन्हेगारीच्या वाढत असलेल्या घटनामुळे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर देखील खूप मोठे आव्हान उभे राहिले असून या गुन्हेगारीतील आरोपींना कायमचा धडा शिकवण्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून कुठले पाऊल उचलले जातील हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण बीड जिल्ह्यामध्ये आता वाढती गुन्हेगारी ही सर्वसामान्य लोकांना भयभीत करणारी असल्यामुळे आता बीड जिल्ह्याची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारी म्हणून होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। 3 दिवसापूर्वी माजलगाव शहरामध्ये भर दुपारी 2 वाजता भाजपचे कार्यकर्ते असलेले बाबासाहेब आगे यांची कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। बीड जिल्ह्यामध्ये 4 महिन्यामध्ये 2 ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याच्या घटना देखील घडल्या असल्यामुळे आता भाजपची सत्ता असताना देखील भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ले कसे काय होतात असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात असून ह्या हत्यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी गृहमंत्री कशा पद्धतीने पावले उचलतात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या हत्या प्रकरणामुळे संतोष देशमुख व बाबासाहेब आगे यांचे कुटुंब आज उघड्यावर आल्याचे पाहण्यास मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणारे संतोष देशमुख व बाबासाहेब आगे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असल्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे गृहमंत्री या आरोपींना कठोर शिक्षा देऊन न्याय देतात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।